नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नाउन जेंडर. त्याच्यामध्ये बघा 4 प्रकार आहेत: मस्क्युलिन जेंडर, फेमिनिन जेंडर, कॉमन जेंडर आणि न्यूटर जेंडर. तर नंबर 1 चा प्रकार बघू आपण, मस्क्युलिन जेंडर. मस्क्युलिन जेंडर मध्ये बघा, विच डिनोट मेल पर्सन और ॲनिमल. जे मेल गटामध्ये येतात त्यांना आपण मस्क्युलिन जेंडर म्हणतो. उदाहरणार्थ बघा, डॉग, मॅन, किंग, हॉर्स, लॉयन. हे सर्व शब्द मेल गटामध्ये मोडतात, म्हणून याला मस्क्युलिन जेंडर म्हणतात. आता फेमिनिन जेंडर बघा, याच्यामध्ये फिमेल गटामध्ये मोडणारे जे शब्द आहेत याच्यामध्ये मग ते म्हणजे पर्सनच्या संबंधित असेल किंवा ॲनिमलच्या संबंधित असेल, हे सर्व फेमिनिन जेंडर मध्ये मोडणार. उदाहरणार्थ बघा, वुमन, बीच, क्वीन, मेयर, लॉयनिस. हे सर्व फिमेल गटामध्ये मोडणारे आहेत, म्हणून याला फेमिनिन जेंडर असे म्हणतात. 3 नंबरचा प्रकार बघा, कॉमन जेंडर. आता कॉमन म्हणल्यानंतर याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्हीचा समावेश असणार आहे. बघा, डिनोट्स मेल अँड फिमेल पर्सन ऑर ॲनिमल. म्हणजे हे मेल आणि फिमेल दोघांचाही याच्यामध्ये समावेश असणारे असे शब्द जे दोघांनाही लागू पडणार आहेत. उदाहरणार्थ पॅरेंट्स, फ्रेंड, डॉक्टर. आता डॉक्टर जो आहे, एक लेडीज डॉक्टरही असू शकते किंवा जेंट्स डॉक्टरही असू शकतो. टीचर, लेडीज टीचर असू शकते किंवा जेंट्सही असू शकतो. त्याच्यामुळे डॉक्टर, टीचर, पोलीस. पोलीसमध्येही लेडीज पोलीस किंवा जेंट्स पोलीस दोघांचाही समावेश होतोय. पोलीस म्हटल्यानंतर आपल्याला कोणतेही एका गटाचा आपल्याला बोध होत नाहीये पोलीस म्हटल्यानंतर किंवा डॉक्टर म्हटल्यानंतर. तर आपल्याला डॉक्टर म्हणल्यानंतर त्या दोघांचाही समावेश होतो. त्यातला डॉक्टर लेडीज असू शकते किंवा जेंट्स असू शकतो. त्याच्यामुळे आपण त्याला कॉमन जेंडर असे म्हणतोय. त्याच्यानंतर न्यूटर जेंडर बघा, डिनोट्स नायदर मेल नॉर फिमेल. आता याच्यामध्ये न्यूटर जेंडर म्हणजे जेवढ्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सर्वांचा समावेश न्यूटर जेंडर मध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा, बुक, पेन, कॉलेज, टेबल अशा असंख्य ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना आपण न्यूटर जेंडर संबोधतो. अशा प्रकारे आपण नाउन जेंडर हा जो भाग आहे ग्रामरचा तो बघितलाय. थँक्यू.